सो हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? तर सगळ्यात आधी व्हेरी गुड मॉर्निंग. कारण की आजचा ब्लॉग परत आपण सकाळ सकाळी सुरू केलेला आहे. आणि आजचा काही बहुत जबरदस्त असा व्हिडिओ होणार आहे, बहुत इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे आणि सगळ्यात जास्त तर इमोशनल व्हिडिओ होणार आहे, मोटिवेशन होणार आहे. सो चला जाता जाता तुम्हाला मी ती स्टोरी सांगेन. सो सगळ्यात आधी आता मी कुठं चाललो आहे ते दाखवतो, समोरचा नजारा. सो मी आता चाललो आहे ना मित्रांनो, त्या डोंगरावरती चाललो. इकडला तो छोटासा आहे त्याच्यावरती. सो तिथून तुम्हाला मी एक जबरदस्त असा व्ह्यू दाखवणार आहे. ह्याच्यामुळेच आज मी खास चाललो आहे तिथे, त्या जागेवरती जो डोंगर आहे ना मोठा, त्याच्यावरती चाललो आहे. तिथून तुम्हाला पूर्ण नजारा दाखवेन आमच्या गावचा आणि साईडच्या वातावरणाचा पण, पूर्ण म्हणजे नॅचरल सगळा व्ह्यू दाखवेन. सो चला जाता जाता तुम्हाला मी स्टोरी सांगतो नेमकं काय घडणार आहे या आजच्या या ब्लॉगमध्ये. आणि भरपूर असा मोटिवेशन व्हिडिओ होणार आहे तुम्हाला पण. आणि सो बाकी मित्रांनो, तुम्हाला पक्ष्याचा आवाज येऊन राहिला असेल, येतो का? हां, हा काढतो. असा तर नाही येईल, बट जास्त काय आवाज येणार नाही, बट पक्ष्यांचा आवाज येतो भरपूर सारा. सो इथे याला फिट करून ठेवू. सो चला. सो मित्रांनो, बाकी काय पण म्हणा, ऊन जास्त वाढूनच राहिला आहे. आता काय तापमान भरपूर असा वाढलेला आहे आणि या तापमानामुळे माणसं पण मरायला लागलीत. तुम्हाला खोटं वाटेल, खरं सांगतो. आता इकडे आमच्या या केव साईडला, केव्हामध्ये असंच एक झालेली आहे घटना. जी मुलगी होती ना, तिला चक्कर येऊन पडली उन्हामध्ये आणि तिचा पूर्ण मृत्यू झाला. सो जरा तुम्ही पण असे कुठं जात असाल तर सोबत पाणी बिणी घेऊन जा आणि जास्तीत जास्त पाणी पण पीत जा. कारण की या अशा उन्हामुळे चक्कर येऊन आपण कुठं पण पडू शकतो. ह्याची काळजी जरा घ्या आणि उन्हामध्ये जरा कमी फिरत जा. माझ्यासारखे फिरत नाही का जाऊ, कारण की सो बाकीच्याला जाऊ द्या. आणि आज बा कसं येऊन राहिला आहे, येतो का? घाम येऊन राहिला आहे बाकी जबरदस्त असा. शर्ट पण पूर्ण जाळा घाललेला आहे आणि याच्यामुळे काय जास्तच घाम येऊन राहिला आहे. सो मित्रांनो, काय भरपूर दिवस झालं आपण असं जंगलामध्ये पण काय फिरायला आता गेलेलो नाही कुठं. आणि फिरायला पाहिजे आपण थोडंफार, नाहीतर पूर्णपणे विसरून जाणार. फिरायचं असं विसरणार तर नाही रे, परंतु आपली जी सवय आहे ना फिरायची, ती थोडी कमी होत जाईल. असं जर का नाही फिरलो तर आपल्याला ही सवय अशी कायमची टिकवून ठेवायची आहे. तर ह्याच्याकरता ना फिरायला लागेल आपल्याला. तो चला तुम्हाला पुढे एखादीकडे कुठेतरी चांगल्या जागेवरती बसून आणि ती पूर्णपणे स्टोरी सांगतो. नेमकी काय स्टोरी घडणार आहे जी आमच्या या गावामध्ये. सो चला मित्रांनो, फायनली इथं थोडा बसतो आणि तुम्हाला नेमकी स्टोरी काय आहे ती पूर्ण सांगतो. कारण की तुम्ही पण आता करत असाल नेमकी काय स्टोरी आहे ती. सो इथं बसून आणि सांगतो तुम्हाला नेमकी स्टोरी काय आहे ते.
सो तर मित्रांनो, मेन स्टोरी हे आहे की जे आमचे पालघर तालुका आणि डहाणू तालुका जे 2 तालुका आहेत ना, ह्याच्यामधील जेवढे पण जे गावं आहेत ना, ती पूर्णपणे उठवली जाणार आहेत. खरं सांगतो, कारण की आमच्या जे या गावामध्ये ना जे 2 तालुका आहेत ना, म्हणजे 2 डहाणू तालुका आणि पालघर तालुका, या तालुके दोन्ही उठवून आणि याच्यामध्ये काय करणार आहेत माहीत का तुम्हाला? पेपरामध्ये पण आलेलं आहे ही गोष्ट. ही कधी झालेली होती, परंतु मी आता सांगतो तुम्हाला. या ज्या 2 तालुक्यामध्ये पूर्ण गाव उठवून आणि ह्याच्यामध्ये एक वाढवण बंदर बनवायचं आहे आणि दुसरं म्हणजे एअरपोर्ट बनवायचं आहे. तर ह्याच्यामुळे गावं पूर्ण उठवून आणि दुसरीकडे नेणार आहेत. तर खरं म्हणजे आमचं पण गाव त्याच्यामध्ये आहे, आमच्या गावाचं नाव पण आहे. तुम्हाला मी समोर स्क्रीनशॉट दाखवेन, समोर इथे पाहू शकता. ह्याच्यामध्ये जेवढी पण जे 2 तालुका आहेत ना, पालघर तालुका आणि डहाणू तालुका, ह्याच्यामध्ये जेवढी पण गावं आहेत ते तुम्ही पाहू शकता. समोर इथे दाखवतो तुम्हाला, तिथे वाचू शकता तुम्ही स्क्रीनशॉट. सो वाढवण बंदर आणि एअरपोर्ट बनायचे, ह्याच्यामुळे जी आमचे 2 गावं आहेत ना, ती पूर्णपणे उठवली जाणार. म्हणजे तालुके, गावं नाही. तर त्या तालुक्यामध्ये आमचे पण गाव येत आहे. जेवढे पण ग्रामपंचायत येत आहेत ना, तेवढ्या पूर्णपणे उठवले जाणार. सो तुम्ही विचार करा आता मित्रांनो, या जागेवरती जिथे आपण लहानपणापासून आता वाढलो, एवढे मोठे झालो आणि आपले वाडवडील जमीन समज कसत आले, त्याच्यावरती आपण जगतो ज्या जागेवरती, आणि तिथूनच आपल्याला आता काढून टाकलं जाणार आहे. तर तुम्हाला कसं वाटतं? बरं वाटतं का? बरं नाही वाटत ना? सो ह्याच्याचमुळं मी आज खासचा हा व्हिडिओ याच गोष्टीवर आधारित आहे. कारण की जे आमचं गाव आहे ना, ते पूर्णपणे उठवलं जाणार आणि आता कुठं येईन असं जल काय माहीत नाही. सो त्याच्यामुळे तुम्हाला मी दाखवतो आमच्या गावचा व्ह्यू. आणि आता काही जास्त आपण सांगता येत नाही, कारण की पूर्णपणे त्यांच्या हातामध्ये गेलेलं आहे, पेपरामध्ये पण छापून आलेलं आहे. तर काय सांगता येत नाही. तरी पण जर काही सपोर्ट केला, आपण काहीतरी केलं, तर ती जागा आपण वाचवू शकतो. नाहीतर पूर्णपणे त्या जागेवरती वाढवण बंदर आणि एअरपोर्ट बनवलं जाणार आणि नंतर आपण ती जागा कधीही आपली जागासारखी पाहू शकणार नाही. त्या जागेवरती काय काय होणार सांगू शकता तुम्ही? अरे भाई, आपण तर भरपूर वरती चढलो रे तसं बोलता बोलता. तर मित्रांनो, त्या जागेवरती आम्ही आता लहानपणापासून मोठे झालो आणि आमचे आईवडीलसुद्धा, त्यांचे आईवडील याच जागेवरती जन्म घेऊन समज गेले पण आणि आलेत त्यांचे मुलं बाळं, आणि ती जागा आपल्याला आता सोडायला लागेल. म्हणजे आम्हाला सोडायला लागेल जागा ती. तर भरपूर वाईट वाटतं यार, खरं सांगतो. तर हीच गोष्ट आहे आजची इमोशनल. अजूनपर्यंत तुम्हाला मी दाखवतो नजारा, नेमका व्ह्यू कसा आहे आमच्या गावचा तो दाखवतो, पूर्ण एरियाचा. आणि भरपूर मोठमोठे असे डोंगर पण आहेत आमच्या या नजाऱ्यामध्ये, पूर्ण नॅचरल नजाऱ्यामध्ये. कारण की चांगला असा नॅचरल पण आहे. समोर 4 बाजूना डोंगर आहेत आणि मधीच आमचं गाव आहे बसलेलं. ते गाव आता नष्ट होणार आहे, नाहीसं होणार आहे. चला वरती जाऊन आणि तुम्हाला दाखवतो नेमका पूर्ण व्ह्यू कसा आहे तो. जास्तच गरमी व्हायला लागली रे. पाणी पण नाही घेऊन आलो आपण. तुम्हाला मी सांगतो पाणी घेऊन जायचं कुठं पण गेलं तर, आणि मीच नाही घेऊन आलो. आता सांगा तुम्ही काय करायचं. बघा आता आपण तिथे ह्याच्यावरती जाणार आहोत आणि हा तर भरपूर वरती आहे, त्याच्यावरती नाही जाणार. आणि समोर काय असा नजारा, आपण इकडनं आलो चढत. आपण ह्या साईडनं चढत आलो आणि आता आपल्याला ह्या साईडला जायचं आहे. सो चला, पूर्ण अर्धी गोष्ट तर आहेच आपली, स्टोरी अर्धी राहिलीच, ती वरती जाऊन पूर्ण करू. चला फायनली वरती चढू.
सो फायनली मित्रांनो आता आपण वरती जाऊया आणि तिथून दाखवतो तुम्हाला मेन म्हणजे नेमका व्ह्यू दाखवतो कसा आहे तो पूर्णपणे. सो आता फायनली वरती चढू. सो वरती जाऊन पण तुम्हाला सांगतो नेमकी पूर्ण स्टोरी. अजून तर अर्धीच राहिलेली आहे. सो हा व्हिडिओ काय फालतू समजून तुम्ही सोडून जाऊ नका, पूर्ण बघा, तुम्हाला माहिती पडेल नेमकं काय घडणार आहे ते. आता सध्या काय घडलेलं नाही मिळत, पण घडणार आहे ती गोष्ट तुम्हाला सांगतो मी. सो आजचा व्हिडिओ काय भरपूर लांब पण होणार, म्हणजे सांगता येत नाही किती लांब होईल तो. 1 तासाचा पण होईल किंवा 1.5 तासाचा पण होईल, पूर्ण पिक्चर बनून जाईल. बट आज या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला स्टोरी सांगणार आहे. सो फायनली वरती चढलेलो आहोत आणि त्या साईडला आहे तिकडचे आहे तो व्ह्यू, तो दाखवीन तुम्हाला. समोरून बघा आता परत हा असा व्ह्यू. हा डोंगर मोठमोठे आहेत आणि या साईडला पण आहे तो बघा. असे भरपूर मोठमोठे डोंगर आहेत आमच्या गावच्या साईडला आणि त्या साईडचे पण दाखवतो. असक्क सुंदर सह्याद्री. हो दाखवू का? हा बघा काय असा नजारा आहे. आणि या साईडला पण डोंगर आहेत, त्या साईडला पण डोंगर आहेत, 4 बाजूला डोंगर आहेत आणि मध्ये आमचे गाव आहे. ते बघा, ते दिसतं ना? असं नाही दिसणार, तुम्हाला झूम करून दाखवेन समोरून. सो असा काय नजारा आहे आमच्या गावचा, पूर्णपणे डिटेलमध्ये दाखवतो तुम्हाला. मित्रांनो तुम्हाला जी समोर घरं दिसत आहेत ना, ही बघा, ती समोर दिसत आहेत ना, हीच आहेत आमची घरं. आणि ही बघा इकडं पण दिसत आहेत काय, अशी पूर्ण ही घरं आहेत सगळ्याकडं. आणि हे साईडला पण आहेत. हा नॅशनल हायवे आहे. आणि ही बघा इकडं दुसरी आहेत घरं या साईडला. तर मित्रांनो हा जो तुम्हाला एरिया दिसतो ना, हा एरिया पूर्ण तुम्हाला दाखवेन गावात जाऊन, तिथून पण तुम्हाला दाखवेन मेन नजारा. हा जो पूर्ण आहे ना, असा जी लोकेशन आहे ना, ही पूर्णपणे याच्यावरती एअरपोर्ट बनवले जाणार. आणि ही सगळं गावं उठवून, जी पूर्ण घरं आणि गावं उठवून ही गावं कुठे नेऊन आसरतील काय माहीत नाही, त्यांचा पत्ता नाही, बट उठवतील जरूर. कारण की आता सध्या पेपरात पण आलेलं आहे, तुम्ही बघितलेलं आहे, तुम्हाला दाखवलेलं आहे, स्क्रीनशॉट पण पेपरात पण आलेला आहे आणि बातमीवर पण आलेलं आहे. आणि काही जागेवर तिथं ना घरं पण उठवायला सुरुवात झालेली आहे, उठवलीत. त्या साईडला तरासी साईड कर तिकडे घरं पण उठवलेली आहेत आणि तीच बारी आमच्या इकडे पण येणार आहे. आणि हे जी लोकेशन दिसते ना असे, ह्याच्यामध्ये जेवढं पण घरं आहेत ना, पालघर तालुका आणि डहाणू तालुका या 2 तालुक्यामधील सगळी गावं पूर्ण उठवून आणि दुसरीकडे कुठेतरी नेऊन टाकतील. तर ते एक दिवस नक्कीच होणार आहे. अजूनपर्यंत काय हालचाल झालेली नाही म्हणजे तिकडं, परंतु होणारी घटना आहे ती होणारच. सो बहुत ज़बरदस्त बेकार वाटतं यार मित्रांनो, खरं सांगतो. कारण की ज्या जागेवरती आपण जन्म घेतला आणि तीच जागा आज आपल्याला सोडायला लागेल, तर बेकार वाटतं. इथला हा नजारा, आपण इथं आपल्या जमीन कसून आणि तिथून आपण भात पिकून आपण म्हणजे आपण आपला गुजारा करतो. आणि जिथं आपण घरं बांधून राहतो ज्या जमिनीमध्ये, तीच जमीन आज आपल्याला सोडायला लागेल. तर माहिती नाही किती दिवस अजून राहणार असं, कधी पण ते येऊन आणि इकडं हालचाल करतील, त्यांचा भरोसा नाही. अजूनपर्यंत काय शांत वातावरण झालेलं आहे, बट एकदाच ते वरती कधी येतील काय सांगता येत नाही. तर याच्यामुळे आपण काय इथला हा लास्ट पण व्ह्यू असू शकता आपला, किंवा बघूया, जे होणार ते होणार, जे घडणार असेल ना ते घडणारच.
सो चला तिकडला पण व्ह्यू दाखवतो थोडासा. सो तोपर्यंत काय चष्मा आणलेला आहे तो लावतो, कारण की निंबर झालेला आहे आता आणि आपल्याला आपल्या डोळ्याला पण त्रास होईल. तर सनग्लासेस घालायचा या निंबरामध्ये, आणि टोपी असेल तर टोपी पण घाला, फायदेमंद आहे. सो काय नाही, जोपर्यंत जी घटना होईल ती होईल तोपर्यंत आपल्या या नजाराचा आपण मजा घेऊया, आणि तोपर्यंत आपण या व्ह्यूचा मजा घेऊ शकतो. जेव्हा घटना घडणार ती घटना घडणारच. तोपर्यंत काय असं वातावरण आहे आपल्या इकडलं, एकदम शांत आणि चांगलं वातावरण. तोपर्यंत आपण मजा घेऊया. असं काय आहे इकडलं वातावरण. आणि समोर असा भला मोठा डोंगर, ह्या साईडला पण भले मोठे असे डोंगर, आणि त्या साईडला पण डोंगर आहे ना, तो समोर दिसतो तो किल्ला आहे, असेरीगड किल्ला. सो त्याच्यावर आपण जाऊन आलेलो आहोत पावसाळ्यामध्ये, आणि आता उन्हाळ्यामध्ये पण जाणार, तिथला डिटेल्स देणार तुम्हाला. सो आजचा व्हिडिओ काय भरपूर लांब होईल असं वाटतं मला. सो काय नाही, ॲडजस्ट करून घ्या आजचा हा व्हिडिओ, कारण की फालतू नाही मिळत. आपण फालतूगिरी नाही केलेली आहे, आपण जे घडणार आहे ना ती गोष्ट सांगितलेली आहे आपण. सो समोर दाखवतो तुम्हाला जरासं काहीतरी एकदम मस्त की नीला नीला. सो मित्रांनो हा व्हिडिओ बघून तुम्ही भले मोटिवेट झाला असाल किंवा नसाल का माहिती नाही मला, परंतु खरं सांगतो यार मित्रांनो, ज्या मातीमध्ये आपण जन्म घेतला आज त्याच मातीला आपल्याला सोडून जायला लागेल. तर हे पाहून मला यार खरं सांगतो खूप वाईट वाटतं, कारण की ज्या मातीमध्ये आपण जन्म घेतला आणि आज त्याच मातीला आपण सोडून आणि दुसरीकडे जाणार आहोत. आपण तिथं हसत खेळत एकामेकासोबत राहिलो, आणि त्याच गावाला आज आपल्याला त्या जागेला सोडायला लागेल, आणि ती जागा सोडून आणि दुसरीकडे जायला लागेल. आता भलेही आजपर्यंत काय झालेलं नाही मिळत, म्हणजे अजून तर शांत वातावरण आहे, बट ते कधी पण वरती उकला करतील, कारण ही जागा त्यांना पाहिजे. त्यांना इथं एअरपोर्ट बनवायचे आहे या जागेवरती, आणि वाढवण बंदरसुद्धा बनवायचे आहे. तर हे जे पालघर तालुका आणि डहाणू तालुका आहे ते दोन तालुक्यामधील गावं पूर्णपणे उठवली जाणार, आणि सध्या आता दुसरीकडे तर गावं उठवायची चालू पण आहेत, आणि तीच बारी आमच्यावर पण येणार आहे. सो एक दिवस नक्कीच घडणार, ती घटना घडणार, ती घडणार म्हणजे घडणारच, सांगता येत नाही आपल्याला. सो जोपर्यंत आहोत तोपर्यंत एन्जॉय करून घेऊया, आणि नंतर बघूया नंतर कुठे काय नेण टाकतील काय माहीत नाही. तोपर्यंत इथला आपण हा लास्ट पण व्हिडिओ असू शकतो, किंवा सांगता येत नाही असं तुम्हाला, तुम्ही समजू शकता. आता काय आमच्यावर हालत म्हणजे काय आमच्यावरती चाललं आहे ना ते तुम्ही नाही समजू शकणार. बट खरंच यार भरपूर वाईट वाटतं, कारण की असे दिवस कुणाचे नाही येऊ द्या, कुणाचे नका येऊ द्या असं, कारण की सो जाऊ द्या, जे घडणार ते घडणारच. करायचे असतील तर करतील, नाहीतर नाही. काहीतरी ॲक्शन घेतली ती म्हणजे काहीतरी केलं तर ती वाचेल, नाहीतर काय. आता एवढी चांगली भारी भारी घरं नाती बांधलीत, म्हणजे चांगली घरं जमीन, तर आता तशी जमीन भेटेल का नाही सांगता येत नाही, आणि तसं घरं परत बनवता येतील का नाही बनवता येतील हे पण माहिती नाही, कारण की काय माहीत सरकार काय करणार ह्या आमच्या गावचं. आता ज्या जागेवर त्यांनी आम्हाला टाकजाल ना त्या जागेवर काय आम्हाला तिथं चांगलं घर देणार की नाही देणार
आणि जमीन पर भेटणार का नाही भेटणार हे सांगता येत नाही. तिथं परत नवीन मेहनत पुन्हा नवीन जन्मापासून पूर्ण तिथं कसायला लागेल. सो बघूया, जे घडलं ते घडलं. आता काय होणार असेल ते होणारच. सो चला फायनली आपण पण खालती उतरूया आणि तुम्हाला दाखवलेलं आहे. गावाकडले पण दाखवीन छोटेसे क्लिप्स, छोटे छोटे आमच्या गावाकडले खूबसूरत नजारे. चला आता तर खालती उतरूया आपण. अरे बाबू, सो मला माहिती आहे आजचा व्हिडिओ हा भरपूर लांब झाला असेल, बट काय नाही, ॲडजस्ट करून घ्या. आजकाल जंगल पण चाललंय, नष्ट होत चाललंय. हळूहळू कमी झाडं होत चालले. कारण की हे कोणी नाही आमच्यासारखे माणसंच करतायत कमी. जंगल वाचवण्यापेक्षा जंगल उद्ध्वस्त करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. समजू शकता. सो चला खालती उतरूया. तर मित्रांनो, आपल्याला काही रिटर्न बोलायला लागलं, माघार बोलायचं. कारण की एक गोष्ट आहे, एक सुरंग आहे आमच्या या डोंगराला, भली मोठी अशी दरवाजासारखा आहे, गुफा टाईप. ती दाखवतो तुम्हाला. सो आता ती बघायला आपण जाऊया. आलोच तर आता ती पण बघून जाऊया. आणि तुम्हाला पण दाखवतो. चष्मा लावतो यार, जास्तच ऊन लागायला लागला. लवकरात लवकर कवर करू आपण आणि खालती उतरू. हो, तर जरा भारी वाटतं. जागा पूर्ण स्लिपरी होऊन राहिली, स्लिप फॉल चालले. अरे दिसत नाही तोपर्यंत. सो मित्रांनो, हे जे डोंगरावरती आपण फिरतो ना, हे डोंगर पण राहतील असं वाटत नाही. कारण की हे पण न्यायला लावलेत आता हळूहळू. डोंगर पण उद्ध्वस्त करायला लावलेत. काय सांगता येत नाही. आज काय काल चाललंय काय माहीत नाही. हा सगळा पैशाचा खेळ आहे. पैसा आहे, माणूस काय काय करतो, काय बघत नाही. यार जाम थकलोय. हो, वरतं काय एकदम थंडा थंडा वारा वाहून राहिलाय, जबरदस्त. जाम थकलो. हो. सो मित्रांनो, या जागेवरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे इकडे पावसाळ्यामध्ये. कारण की आमच्या गावची जी ढोरं बकऱ्या आहेत ना, ती चारायला आम्ही या इकडे डोंगरालाच आणतो, ह्यालाच आणतो बकरी चारायला. मला वाटतं व्हिडिओ बनवलेला आहे आम्ही पावसाळ्यामध्ये. बकरी चारायला घेऊन आलतो या साईडला. सो डेली आम्ही यायचो या डोंगराला फिरायला. म्हणजे सकाळीच बकरी घेऊन यायचो, संध्याकाळी घेऊन जायचो दररोजचा. पहिला मी कायमचा यायचो पावसाळ्यामध्ये. तर ही आमची सुरू होतेच. कारण की बकऱ्या सगळी अशा डोंगरालाच जास्त करून जातात. त्यांना इकडेच मजा वाटते खायला ठीक नाही. परंतु काय आता तशी मजा पण नाही राहणार. कारण की आपलं जे गाव आहे, आपल्या इथला जो नजारा आहे, तो नंतर आतासारखा पाहायला भेटणार नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत बघूया. आणि नंतर इथं आपल्या जागेवरती काय काय होणार, एअरपोर्ट बनणार, विमानं असतील, तिथं काय काय असतील सांगता येत नाही. हो हो,
हा बघा असा एकदम 90 डिग्रीमध्ये चढेल असलेला कडा. ह्याला चढायचा का? चॅलेंज घ्यायचा चढायचा? नको. निसटला ना तर समजायचं गेलो. 2 दिवस जगणार ते पण नाही राहणार. कशाला इकडं मस्ती करत हिंडायचं का नाही. बघा मित्रांनो इथं पाणी. हा बघा वरतून येत आहे इथून. हा बघा मख्या त्याच्यामध्ये पाणी प्यायला आलेत पाणी. मित्रांनो हीच आहे गुफा. इथं काय मी थोडा वेळ बसलो होतो. तर हीच आहे अशी काही गुफा. जास्त मोठी नाही मिळत, छोटीशीच आहे. बट काय अशी गुफा आहे पाहू शकता. बहुत जबरदस्त. पावसाळ्यामध्ये आम्ही इथे जेवून आणि लपायचो. जेव्हा आपण बकऱ्या चारायला आणतो ना तर पाऊस आल्यावरती काय इकडे यायचं मस्त की आरामात बसायचं. भाकरी बिकरी घेऊन यायचं. इथं मस्त की नाश्ता करायचं. दुपारचं पण जेवण. आणि नंतर वरती जो डोंगर दिसतो ना त्याच्यावरती याच्यावरती जातो. तिकडे घेऊन जातो बकऱ्या सगळे चारायला. आणि जबरदस्त असा दररोज उठला का चालला बकऱ्या चारायला. बाकी कामधंदा नाही. सो या साईडला नाही जाणार. तिकडे काय आता असंच आहे. बट आता खालती उतरूया. भरपूर सारा टाईम झाला आहे आपल्या इकडं वरती राहून ना. कारण की दुपार होण्या अगोदर खालती उतरायला लागेल आपल्याला, नाहीतर जास्तच ऊन लागेल. चला आता फायनली खालती उतरण्याला लागूया आपण. सो पाहू शकता असा काही गुफा आहे. तिच्यामध्ये दगडी पडलेल्या आहेत. नाही तर जास्त खोल असेल. पूर्ण खोल होता बट आता थोडा कमी झाला आहे. हो हो ह्या ज्या दगडी दिसतात ना ह्याच्यावरती आम्ही पावसाळ्यामध्ये मस्त की नाव लिहायचो. खडू घेऊन यायचो आणि नाव पण टाकायचो. जबरदस्त. वरती चढायचं काय थोडं तरी बघायला. ते चढू ना थोडा लांब स्टँड करूया सा. हो हो असा काय नजारा पाहू शकता. खालती कड्यावरती आहात आपण आता एकदम कड्यावरती. असं वाटतं कुठल्या तरी किल्ल्यावरती चढायला लागलो. वरच्या साईडला पूर्ण असा दगड आहे आणि आपण इकडे. चला जास्त रिस्कीच आहे इकडं थांबणं काय. आपण बाहेरचे नजारे तर भरपूर बघतो, परंतु आपले गावचे नजारे काही जास्त दाखवत नाही. तर फायनली आपल्या गावचे नजारे पण दाखवतो आता. बघितलेत तुम्ही. अरे देवा आपण काय काय कुठे कुठे फिरायला लागलो.
चला फायनली आपण पण आता जाऊया घरी. नजारा तर काय भरपूर बघितला. आणि आजचा व्हिडिओ काय आपला भरपूर 1 तासाच्या वरती जाणार आहे, एवढी गॅरंटी देतो. कारण की पूर्ण मूवी बनवायची आज आपल्याला नजाऱ्याची. सो मित्रांनो, जे आमचे गावचे नजारे आहेत ना, ते खरं सांगतो 1 नंबर नजारे आहेत, जबरदस्त. पावसाळ्यामध्ये एकदम पूर्ण हिरवगार आणि 4 बाजूला डोंगर आहेत मोठमोठाले. सो नजारा काय 1 नंबर असतो. जर का ड्रोन असताना ड्रोनमध्ये शॉट काढले असते आपण ड्रोन घेऊया. तुम्ही जर काय आपल्या चॅनलवरती जरा जास्तच सपोर्ट दाखवला तर लवकरच आपण ड्रोन पण घेऊया, कॅमेरा पण घेऊया. आता फायनली पोहोचणार आहोत आपण त्या गुफेजवळ. सो ती गुफा पण बघून घेऊया. आज आलेलो आहोत तर आपण, कारण की पुन्हा येता येईल का नाही सांगता येत नाही, परंतु जोपर्यंत आहे तोपर्यंत बघूया. समोर दिसते का ती बघा गुफा. वरती भावर आहे, भावर त्या तिकडे, त्या पारीजवळ तिकडे भावर लागलेला आहे. फायनली गुफेजवळ आपण पोहोचलो. एक छोटीशी आहे गुफा, भरपूर पुरानी आहे. हे दिसते का, हे याच्यामध्ये पाणी पण राहतं. पाणी आहे याच्यामध्ये, पाणी आहे. हा बघा पाणी इथं टपकतो खालती. मख्या बघा, मख्या कसे राहून राहिल्यात. सो तर मित्रांनो, हीच आहे गुफा. इथं काय मी थोडा वेळ बसलो होतो, तर हीच आहे अशी काही गुफा. जास्त मोठी नाही मिळत, छोटीशीच आहे, बट काय अशी गुफा आहे. पाहू शकता, बहुत जबरदस्त. पावसाळ्यामध्ये आम्ही इथे जेवून आणि लपायचो. जेव्हा आपण बकऱ्या चारायला आणतो ना, तर पाऊस आल्यावरती काय इकडे यायचं, मस्त की आरामात बसायचं, भाकरी बिकरी घेऊन यायचं, इथं मस्त की नाश्ता करायचं, दुपारचं पण जेवण. आणि नंतर वरती जो डोंगर दिसतो ना, त्याच्यावरती याच्यावरती जातो, तिकडे घेऊन जातो बकऱ्या सगळे चारायला. आणि जबरदस्त असा दररोज उठला का चालला बकऱ्या चारायला बाकी कामधंदा नाही. सो या साईडला नाही जाणार, तिकडे काय आता असंच आहे. बट आता खालती उतरूया, भरपूर सारा टाईम झाला आहे आपल्या इकडे वरती राहून ना, कारण की दुपार होण्या अगोदर खालती उतरायला लागेल आपल्याला, नाहीतर जास्तच ऊन लागेल. चला आता फायनली खालती उतरण्याला लागूया आपण. सो पाहू शकता, असा काही गुफा आहे. त्याच्यामध्ये
दगडी पडलेल्या आहेत, नाही तर जास्त खोल असेल. पूर्ण खोल होता बट आता थोडा कमी झाला आहे. हो हो हो, ह्या ज्या दगडी दिसतात ना ह्याच्यावरती आम्ही पावसाळ्यामध्ये मस्त की नाव लिहायचो, खडू घेऊन यायचो आणि नाव पण टाकायचो. जबरदस्त. वरती चढायचं काय थोडा तरी बघायला, ते चढू ना. थोडा लांब स्टँड करूया सा. हो हो, असा काय नजारा पाहू शकता खालती. कड्यावरती आहात आपण आता, एकदम कड्यावरती. असं वाटतं कुठल्या तरी किल्ल्यावरती चढायला लागलो. वरच्या साईडला पूर्ण असा दगड आहे आणि आपण इकडे. चला जास्त रिस्कीच आहे इकडं थांबणं काय. आपण बाहेरचे नजारे तर भरपूर बघतो, परंतु आपले गावचे नजारे काही जास्त दाखवत नाही. तर फायनली आपल्या गावचे नजारे पण दाखवतो आता. बघितलेत तुम्ही. अरे देवा, आपण काय काय कुठे कुठे फिरायला लागलो. सो चला फायनली आपण पण आता जाऊया घरी. नजारा तर काय भरपूर बघितला. आणि आजचा व्हिडिओ काय आपला भरपूर 1 तासाच्या वरती जाणार आहे, एवढी गॅरंटी देतो. कारण की पूर्ण मूवी बनवायची आज आपल्याला नजाऱ्याची. तर मित्रांनो, जेव्हा मी नवीन यूट्यूब स्टार्ट केलेला होता ना, यूट्यूब चॅनल, तेव्हा मी सगळ्यात आधी इकडे आलेलो होतो फर्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी. आपला पहिला चॅनल होता 1K ॲडव्हेंचर नावाचा. तो त्याच्यावरती जो पहिला व्हिडिओ आहे ना, तर तो व्हिडिओ मी याच एरियामध्ये बनवला होता. त्या साईडला गेलो होतो तिकडनं असा, आणि तिकडनं गेलेलो, चढलेलो. पहिलाच व्हिडिओ तेव्हा माझ्यासोबत कोणी पण नव्हतं, मी एकटाच गेलेलो होतो, जसा आज आहे तसा. तर त्या दिवशी पण एकटाच होतो, कारण की आपल्या सपोर्टला कुणी पण नव्हतं.
आणि आजपर्यंत पण नाही मिळत. बट एकटा फिरतो मी पण व्हिडिओ बनवायला, कारण की माझे पण एक स्वप्न आहे की आपण पण एक दिवस असं भरपूर फेमस होणार, असा विचार करूनच आपण व्हिडिओ काढतो. खाली फेमस होण्यासाठी नाही तर आपली पण एक थोडीशी पेहचान बनेल यूट्यूबवरती, कुठंतरी नाव होईल. ह्याच्यामुळं मी आपल्या औकातापेक्षा जास्त मेहनत करतो. जेवढी औकात नाही आपली तेवढी भरपूर खर्च करतो फिरायला इकडे तिकडे. बट काही भरपूर असे प्रॉब्लेम्स पण येतात व्हिडिओ बनवताना. बट काही नाही, आपण टेन्शन घ्यायचं नाही आणि लोक काय म्हणतील याचा विचार पण नाही करायचा, कारण की लोक फक्त सांगायला येतात, पोसायला नाही आपल्याला. तर याच्यामुळं आपण मेहनत करत राहायची. काम कुठलं पण असू द्या, मेहनत करायची, सोडायचं नाही. आरामात जेवढं करता येईल तेवढं करायचं, जेवढं जमतं आपल्याला तेवढं. जे जमत नाही ते नाही करायचं. ज्याच्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आवड असते ना, म्हणजे ज्या गोष्टीमुळं आपल्याला काहीतरी खुशी भेटते, ती गोष्ट करायला ना कधी पण घाबरायचं नाही. कारण की बसतो खालती, आपल्याला माहिती आहे ह्या गोष्टीमुळं आपल्याला काहीतरी आनंद भेटतो, ह्याच्यामुळेच आपण ती गोष्ट करत असतो. तर ती गोष्ट करायला सोडायचं नाही कधी पण. ज्या गोष्टीमुळं आपल्याला आनंद भेटतो, काहीतरी वाटतं करण्यासाठी, मजा वाटते, तर ती गोष्ट करत राहायची. नाहीतर काय, असे पण तर फालतू गोष्टी आहेत भरपूर बिघडण्यासाठी आपल्याला. आपण भलेही लोकांच्या नजरेमध्ये जरी बिघडलेलो असलो ना, तरी पण स्वतःच्या नजरेमध्ये चांगलं राहायचं. लोकांच्या नजरेमध्ये तर काय आपण वाईटच असतो कधी पण. बट स्वतःमध्ये चांगलं राहायचं, स्वतःला वाटतं तसं, आणि मस्त एन्जॉय लाईफ करायची. काय 2 दिवसासाठी जिंदगी असते, त्याच्यामध्ये पण काय हे नाही ते नाही असं. तर त्याच्यापेक्षा आपल्याला जसं वाटतं तसं करण्याचा प्रयत्न करायचा आणि आरामात आपण स्वतःसाठी काहीतरी करण्याचा पण प्रयत्न करायचा. बस एवढंच. फायनली कधीपासून खालती उतरतो करतो आणि खालती उतरतच नाही. माहिती नाही, वरतीच अजून थांबलो आहे. खालती उतरायचं आता मन पण आहोत, कारण की एवढ्या वरती आलो आहे. आणि आता खालती उतरायला कंटाळा येतो. वरती चढायला तर चढलो, बट खालती उतरायला आता कंटाळा येतो. सो मित्रांनो, आजकाल काय आपल्या यूट्यूबवरती, आपल्या चॅनलवरती भरपूर सारा गॅप पडत चालला आहे. याच्यामुळे काय आपल्याला बोलायचा पण एक्सपिरियन्स थोडा कमी होत चालला आहे. सो चला, आपली मेहनत काय जारी राखूया. आणि आज फालतूमध्ये पूर्ण हा ब्लॉग, अर्धा ब्लॉग मेन इम्पॉर्टंट गोष्टीसाठी आहे आणि अर्धा ब्लॉग पूर्ण फालतू गोष्टीसाठी आहे. पूर्ण 1 घंट्याचा व्हिडिओ बनवायचा आहे मला जे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. ह्याच्यामुळेच आज काय जास्त हा लेट होत चाललं आहे. तिच्यामध्ये काय दुसरं काहीच नाही मिळत, खाली एक मोटिवेशन तुम्हाला भेटेल आणि काहीतरी शिकायला भेटेल, बस एवढंच. कारण की हिसाबांत हा पूर्ण आजचा ब्लॉग हा पूर्ण डिसिप्लिन आहे. म्हणजे लांबच करायचं आहे, म्हणजे एक तासाचा पूर्ण व्हिडिओ बनवायचा आहे. ह्याच्यामुळे काहीतरी असा बोलतच राहतो आणि काहीतरी दाखवत राहतो तुम्हाला. एक मजा म्हणून जे पण आपल्याला वाटतं ना ते करत राहायचं. काय पण लोक काय पण म्हणतील काय नाही, आपण करत राहायचं. त्याच्यामध्ये काहीतरी आता मला वाटतं, जसं मला वाटतं तसं मी करण्याचा प्रयत्न करतो. आणि खरं तर आपण काहीतरी आपल्या लोकांच्या खुशीमध्ये आपण काहीतरी खुशी देण्याचा प्रयत्न करायचा, आनंद देण्याचा. तुम्हाला भले आवडत नसेल, परंतु काही गोष्टी ज्या मला आवडतात त्या मी करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला आवडत नसतील अशा गोष्टी पण, बट तुम्हाला आवडतात त्या गोष्टी पण करण्याचा प्रयत्न करतो, दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि तुमच्यासाठीच खरं तर हे करतो मी. इकडे तिकडे फिरतो. खरं तर मित्रांनो, मी माझ्या यूट्यूब चॅनल व्यतिरिक्त एक दुसरं पण काम करतो. आपण
कधी पण एकच गोष्टीवरती नाही डिपेंड राहायचं, दुसरी गोष्ट पण करत राहायचं. नाहीतर एकच गोष्टीवर राहिलं आणि त्या गोष्टीतून आपल्याला काय भेटतच नसेल तर ती गोष्ट करून काही जास्त फायदाच नाही. सो ह्याच्यामुळे 2 गोष्टी करत राहायचं. एक तर आता जसं काय मी माझे बघा, मी यूट्यूब चॅनल पण चालवतो आणि दुसरं म्हणजे काम पण करतो, ज्याच्यामधून मला काय पैसा भेटतो, पैसा ह्याच्यामध्ये पण भेटतो. बट अजूनपर्यंत काही सक्सेस झालेलं नाही मिळत यूट्यूब चॅनलमध्ये. ह्याच्यामधून जसा पैसा यायला लागला ना, जर का चांगलंच मला काहीतरी यायला लागला इन्कम, तर मी ते दुसरं काम सोडू शकतो. बट जोपर्यंत काहीच नाही भेटत ना, तोपर्यंत ते काम करत राहायचं, हे काम सोडायचं नाही, ते पण काम करत राहायचं आणि हे पण काम करत राहायचं. जोपर्यंत ज्या गोष्टीमध्ये आपण पूर्णपणे सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत ती गोष्ट करत राहायचं. तर माझा तसाच आहे. मी ह्या गोष्टीमध्ये जोपर्यंत सक्सेस नाही होणार तोपर्यंत ती दुसरी गोष्ट म्हणजे दुसरं काम करतो, ते पण नाही सोडणार, ते पण काम करत राहणार, चालू ठेवणार. तर तुम्ही पण एकाच गोष्टीवरती जास्त डिपेंड राहू नका, दुसरी गोष्ट पण करत राहा, आहे की नाही. सो मित्रांनो, ह्याच्या व्यतिरिक्त आपलं दुसरा एक चॅनल पण आहे. त्या चॅनलवर सध्या आपण काम नाही करत, आता नवीन बनवलेलं आहे. ज्याच्यामध्ये मी आपण रायडिंगचे व्हिडिओज बनवणार आहे. रायडिंग तुम्हाला वाटेल तसं हिंदीमध्ये बनवू का मराठीमध्ये बनवू हे तुमच्यावरती आहे. नंतर जेव्हा चालू करेन ना, आता सध्या बनवून ठेवलेलं आहे, त्याची काही तुम्हाला एवढी डिटेल्स देणार नाही मिळत. बट टाईम आल्यावर तो पण चालू करणार. पण सगळ्यात आधी हा चॅनल मला पूर्णपणे प्रमोट करायचा आहे आणि जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दुसरा चालू करणार नाही, तोपर्यंत असंच. कारण की ह्याच्या अगोदर पण आपला एक चॅनल होता 1K ॲडव्हेंचर, त्याच्यावरती आपण सक्सेस झालो नाही आणि आपला पूर्ण चॅनल बॅन झाला. म्हणजे चालू आहे पण त्याच्यावरती मी कामच करत नाही, कारण की जी ग्राफिक आहे ती पूर्ण डाऊन झाली आणि 1000 सबस्क्रायबर असूनसुद्धा पण काही यूज येत नाही, नोटिफिकेशन लोकांपर्यंत जातच नव्हती. ह्याच्यामुळं मी पूर्ण चॅनल तो सोडून दिला आणि सध्या आता ह्या चॅनलवरती काम करायचं चालू केलेलं आहे. आणि बघूया ह्या चॅनलवरती पण आपण किती टायमापर्यंत, किती कालावधीपर्यंत सक्सेस होऊ शकतो तर बघूया. आणि नाहीच तर मग नाहीच, तरी पण आपण काम करायचं सोडायचं नाही, चालू ठेवायचं जोपर्यंत सक्सेस होत नाही तोपर्यंत. सो आता फायनली खालतीच उतरूया, भरपूर टाईम झाला आहे आपल्याला पण खालती राहून. सो मित्रांनो, आज काय मी नाश्ता पण नाही केलेला, बिना नाश्त्याचा आलेलो इकडंच असाच डायरेक्टली. कारण की दुपारी जास्त ऊन होतं, मग नंतर फिरायला वाटत नाही उन्हामध्ये. जोपर्यंत सकाळचा टायमिंग आहे 10-11च्या दरम्यान, आता काहीतरी 10 वाजले असतील, तर 11 वाजेपर्यंत आपण घरी पोहोचू. हे सकाळच्या वातावरणामध्ये थोडं फिरायला बरं वाटतं, नाहीतर नंतर ऊन जास्त होतं, ह्याच्यामध्ये फिरायला जमत नाही. पूर्ण शांत वातावरण, पूर्ण पाखरांचा आवाज येऊन राहिला इकडं.
खाली पाखरांचा आवाज येतो आणि पाल्याचा खडमडण्याचा आवाज येतो, बस एवढाच, दुसरा काही येतच नाही आवाज. आणि संपूर्ण असा गाडीच्या सारखा आवाज येतो. आवाज येत असेल तुम्हाला, सगळ्यात जास्त त्याचाच आवाज येतो. सो मित्रांनो, ही जी जागा आहे ना, ती समोर दिसते माझ्या, ह्या जागेवरती सगळ्यात जास्त सेवली असतात. तुम्हाला माहिती असेल, ह्याच्यावरती मी अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे. या जागेवरती स्टार्टिंगलाच केला होता, जेव्हा यूट्यूब चॅनल चालू केला होता ना, त्यावेळेस मी ह्या जागेवरती आलो होतो शेवड्याचा व्हिडिओ काढायसाठी. सो स्टार्टिंगलाच जो व्हिडिओ टाकला आहे मी आपल्या चॅनलवरती, पहिलाच व्हिडिओ भेटेल तुम्हाला शेवड्याचा. या जागेवर भरपूर सारे शेवली असतात. आणि आता तीच लोकेशन आहे, मी ज्या लोकेशनवरती शेवड्याचा व्हिडिओ काढला होता तो. या जागेवरती सगळ्यात जास्त शेवली लागलेली असतात. आणि पहिलाच व्हिडिओ आपण भरपूर सारा खतरनाक असा व्हायरल केलेला होता. 12,000 व्ह्यूज आहेत त्याच्यावरती, 12,000पेक्षा पण जास्त आहेत, बट सांगतो. सो यंदा पण येऊया आपण मस्तकी शेवली गवसायला. काहीतरी पुढे खडमळत आहे. सो यंदा परत आपण येऊया शेवली गवसायला इकडे. शेवले लागल्यावरती तुम्हाला दाखवेन. अजून काय आपल्या घरी जाता जाता 10-15 मिनटं लागतील. अजून परत आपण जंगलामध्येच भटकलेलो नाही मिळत म्हणजे वाटेलाच चाललं. आपल्या जीवनातला सगळ्यात जास्त खतरनाक व्हिडिओ म्हणजे आसावा गड. जेव्हा मी आसावा गडावरती गेलो होतो ना, तेव्हा पूर्णपणे रस्ता भटकलेला होतो. मी त्या गडावरती गेलेलो होतो तेव्हा, कारण की मी पूर्णपणे झाडीमध्ये घुसलो होतो ना, तर रस्ता पूर्णपणे भटकलो होतो. आणि दुपारचा पण वेळ झालेली होती, त्याच्यामध्ये रस्ता चुकून आणि मी कुठेच्या कुठंच गेलो होतो. बट नशिबाने साथ थोडी दिली आणि रस्ता भेटला आपल्याला, नाहीतर तिकडंच राहिलो असतो. एवढा पण काही जंगल नव्हता, तरी पण पूर्ण रस्ता भटकलो होतो. तिथं आपण त्या जंगलामध्ये
पक्ष्यांचा आवाज येऊन राहिला भारी भारी. चला जंगल पूर्णपणे नष्ट होत चाललाय. पाहू शकता कसा शेतं घ्यायला लावली तिकडं, म्हणजे जंगलामध्ये पलाट घ्यायला लावलं. आणि जे पलाट घेतात ना ते झाडा पूर्ण म्हणजे मोठमोठे बुडं आहेत ना ती पूर्णपणे तोडून आणि शेतं बनवायला लावलीत. तर ह्याच्यामुळे झाडं जास्तीत काही तोडली जायला लागलीत. आणि आपला घसा पण काय सुकलाय पूर्ण. आता जाप पण नाही निघत, बोलता पण नाहीत. जालीची फुलं दाखवतो तुम्हाला. जालीची ही पहा मित्रांनो, जालीची फुलं ही बघा. मस्ती वाटतात ना, एक नंबर. हे बघा, हे चला इकडे भरपूर सारे आहेत. हे बघा ह्याच्यावरती पण लागलेत. इकडं पण आहेत त्या साईडला. आणि या साईडला बघा याच्यावर पण लागलेत. इकडं पण आहेत आणि ह्याच्यावरती पण आहेत. सो चला मित्रांनो, भरपूर सारे जालीची फुलं आहेत इकडे. आणि तुम्ही बघितले, एक नंबर पूर्णपणे हिरवीगार. अरे यार, स्टँड हिलायला लागला. बैलांचा असा आवाज येतो ना पाल्याच्या खडाळल्याचा, असा घाबरवून जातो पूर्णपणे. असा पाला खडाळतो. अरे इकडे पाण्याची बॉटल ठेवली बघा, एखाद्याने आला असेल इकडं. तो मित्रांनो, अजूनपर्यंत मी नाश्ता पण नाही केलेला आहे. आणि आता काय करतो, घरी जातो, मस्तपैकी नाश्ता करतो, जेवतो आणि कुठंतरी नेक्स्ट लोकेशनवरती फिरायला जातो. कारण की आपलं कामच आहे फिरायचं. हो, जाम घाम येऊन राहिला आहे. हे बघा कोसबाचं झाड. या जंगलामध्ये अशा फळांची भरपूर सारी झाडं आहेत. आणि कोसंबाची आहेत, हलवांची आहेत, म्हणजे भरपूर आहेत. तुम्हाला मी नावं सांगू शकणार नाही, अशी भरपूर आहे. आपल्या अंगात आता शक्ती राहिलेली नाही मिळत. पूर्णपणे पाय स्लिप होऊन लागला भाई. पडलो बिडलो ना. भरपूर सारे कोसंबाची झाडं आहेत. हे बघा इथं पण आहे, इथं आहेत, तिकडं पण आहेत भरपूर सारे. आणि भरपूर आहेत. जांभीची पण आहेत, आंब आहेत, भरपूर सारे जंगलामध्ये झाडं आहेत. फळांची, फुलांची पण आहेत. सो फायनली मित्रांनो, खालती येऊन पोहोचलो आणि आता घरी जातो. बट भरपूर मोठा आजचा आपला व्हिडिओ झाला आहे, 1 तासाचा झाला आहे. कारण की मला 1 तासाचा व्हिडिओ बनवायचाच होता. म्हणजे बनवून बघायचाच होता की नेमकी काय होतं, अलाउड आहे का नाही आहे 1 तासाच्या वरती व्हिडिओ अपलोड करायचा.
तर तेच बघत होतो, बट असा काही मिळत नाही दुसरं. आणि हा बघा याचा सेल्टाचं झाड छोटी छोटी लागले, त्याला चिकसारखा निघतो, असा खाला ना का पूर्ण चिकटतात खोट ना ते. सो चला फायनली आता घरी जाऊया. आणि असा पण काही तुम्हाला आता आजचा ब्लॉग आवडला नसेल, थोडासा आवडला असेल, थोडासा नाही आवडला असेल, कारण की सो चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. चला तोपर्यंत टाटा बाय बाय. मित्रांनो, मी आमच्या गावाकडे पोहोचलेलो आहे आणि आपले काही डोंगर आपले भरपूर मागे राहिलेत. सो समोरून बघा, हे बघा इथं, आणि आपण त्या साईडला गेलो होतो तिकडले डोंगराला. आणि आपल्या गावचे जवळचे एकदम डोंगर हे आहेत से. सो चला फायनली येऊन तर पोहोचलो. आणि गावाकडला पण एरिया दाखवेन तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये.